श्री अक्कलकोट स्वामी समर्थ स्तोत्र महात्म्य. श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. ओम नमो श्री गणनायका गौरीनंदना सिद्धिविनायका मंगलमूर्ती गजानना. नमन माझे मयुरेश्वरा ब्रह्मकुमारी सरस्वती चैतन्यशक्ती भारती विद्यादायिनी वीणावती. नमस्कार तुला शारदे. सद्गुरु दत्तात्रेयाचे स्मरण मातृपितृ दैवताचे स्तवन कुलस्वामिनीचे मनी चिंतन भक्तिभावे आदरे. रामस्थान वास्तुदेवतांचे ध्यान पंचमहाभूते नवग्रहांना त्रिवार शरण. मिलिंद माधव गुरुस करू निवंदन स्तोत्र महात्म्य हे रचिले. श्रीशैल्य यात्रेच्या निमित्त गुप्त झाले कर्दळी वनात. प्रगाढ समाधी अवस्थेत राहिले 300 वर्षे. प्रचंड वारुळाची निर्मिती दिव्य त्यांच्या शरीराभोवती मुंग्यांनी केली भूमीवरती. याच काळात लाकूड तोड्याच्या कुऱ्हाडीचा घाव चुकून बसला त्या वारुळावर. श्री स्वामी वारुळातून आले बाहेर वा घनदाट वनात. तेथून ते प्रथम काशीस प्रकटले. पुढे कालीमातेच्या दर्शनास गेले. नंतर गंगा तटाकाने फिरत राहिले अनेक ठिकाणी. परब्रह्म निराकार निर्गुण नरदेह केला धारण. सकल भूप्रदेश भ्रमंती करून पावन केला चरणस्पर्शे. गिरनार पर्वती आले जाऊन तीर्थयात्रेसी केले प्रयाण. श्री गुरुदत्ताचे प्रत्येक स्थान प्रत्यक्ष पाहिले फिरून. अखेर गोदावरी तटाकी आले. मंगलवेढ्यास 12 वर्षे राहिले. मग पंढरीनाथाच्या भेटीस गेले. आले अक्कलकोट पुण्यस्थानी. वास्तव्याचे तेच ठिकाण झाले. अखेरपर्यंत स्वामी तेथेच राहिले. सौख्यदायक परमात्मा मानू लागले. प्रभाव त्यांचा जाणून चमत्कार केले अगणित. लीला दाखविल्या अनंत. साक्षात्कारी यती प्रत्यक्ष दत्त. उद्धरिले भक्त असंख्य. श्री श्रीपाद श्री वल्लभ दुसरे. श्री नृसिंह सरस्वती तिसरे. श्री स्वामी समर्थ दत्तावतार चौथे. दत्त संप्रदायात सद्गुरु श्री स्वामी समर्थ भक्तांना देती अभयदान. भिऊ नकोस तू मी तुझ्या पाठीशी. प्रकट झाले स्वामी समर्थ खंडोबाच्या मंदिरात. 1856 सालात अक्कलकोटला प्रथम. अक्कलकोटी पुण्यभूमीत राहून गूढ लीला अनेक चमत्कार करून भक्तांना साक्षात्कार देऊन कार्य केली जनजागृतीची. अनन्य भावाने मनन चिंतन करून मला सर्वस्व समजून ती उपासना सेवा करतील अर्पण. त्यांचा योगक्षेम चालवीन मी. स्वामींनी दिले आशीर्वचन. भयचिंतेचे नसे कारण. नष्ट होतील दुःखे दारुण भक्तवृंदांची. श्री स्वामी दत्तात्रेयांचे अवतार सर्वसाक्षी साक्षात निर्गुणाकार. देतील ऐश्वर्य वैभव अपार. करतील सर्वदा रक्षण. कृपाळू सद्गुरु त्रिगुणी मूर्ती. ब्रह्मा विष्णू महेशाची शक्ती. मंडल देवतांचे चरणी शोभती. आणि अष्टसिद्धीही जगी सगुण चमत्कार झाला. प्रत्यक्ष ब्रह्म निराकार अवतरला. समर्थ दर्शन घेता प्रत्यय आला. नाही कोणी गेला विन्मुख. स्वामी समर्थांची उपासना करून पूर्वजन्मीची पातके गेली जळून. आराधनेने कुळे झाली पावन. पुण्यवान बनले ते. स्वामींनी सोने नाणे दिले भरपूर. अनेकांच्या व्याधी केल्या दूर. पुत्र दिले पौत्र दिले सौख्य दिले निरंतर. तारिले भक्तजन क्षणात अंतर्धान पावत. अचानक प्रकट होत दाखविले चमत्कार दिगंत. नास्तिकांना गिरनार पर्वतावर गुप्त झाले. अकस्मात अंबाजोगाईत प्रकट झाले. तेथून हरिद्वार येथे दिसले अगाध लीला समर्थांची. काठेवाडातील जीविक क्षेत्री नारायण सरोवराच्या मध्यभागी सहजासन घालून बसलेले पाहिले अनेकांनी दीनानाथ प्रत्यक्ष. नंतर पंढरपुरातील भीमेत उतरले. पुरातून चालू गेले. स्वामी समर्थ सर्वांना दिसले. चरित्र त्यांचे अलौकिक. एका ब्राह्मणाच्या दाराशी उभे राहिले दयाघन स्वामी. ब्राह्मणांकडे मागितली दशमी. मंगळवेढे येथे जाऊनी माझी गाय दूध देत नाही. काय करावे सांगा स्वामी. गाईस सांगितले समर्थांनी. दूध देत जा या गरीबास. ब्राह्मणास म्हणाले समर्थ या गाईचे आज दूध काढ. संध्याकाळी दशमी करून ठेव. मी येईन निश्चित. ब्राह्मणाने दूध काढिले. गायीने विपुल दूध दिले. दशमी करून ठेविली त्याने मोठ्या आनंदाने. समर्थ ब्राह्मणाकडे आले. आदराने त्यांचे स्वागत केले. पंचोपचारे पूजून ओवाळिले. भक्तिभावे ब्राह्मणाने दशमी दिली. समर्थांनी
सेवन केली, त्याच्या घरी सर्व सुखे आली. समर्थ कृपे समर्थ होता ज्यावरी प्रसन्न, सुख संपत्ती करतील प्रदान. सापाचे करून दिले सुवर्ण, दारिद्र्य नष्ट केले बसप्पाचे. पाणी आणले कोरड्या आडात, बाबाजी भटाच्या त्याच गावात. डोळे दिले आंधळ्यास, त्याचे नाव पंडित. कृपा झाली समर्थांची, जे जे समर्थांच्या भजनी लागिले, ते सारे सुखी भाग्यवंत झाले. समर्थांनी त्यांना सर्व काही दिले, नाही पडू दिले काहीच कमी. लोकांना भक्ती मार्गाला लाविले, त्यासाठी हे चमत्कार केले. दुःखी कष्टी जीवांना धैर्य दिले, सावरले सर्वांना. लोकांच्या कल्याणासाठी आणि लोकांच्या धारणेसाठी, आत्मिक परमात्मिक ऐश्वर्यासाठी संत हे असतात. दुसऱ्यांच्या सुखाने सुखावणारे हे संत महात्मे असतात सारे. जाणतात हे तेच जाणणारे, संतांचा थोर महिमा. समाजातील दुष्ट प्रवृत्ती नाहीशी केली, घार आपत्ती तेथे पुन्हा स्थापना सहज विचाराची केली स्वामी समर्थांनी. दुःखी पीडित लोकांसाठी झटती, कठीण समयी त्यांच्या ते धाव घेती. दर्शनेच्छू भक्तांना अनुभव देती, स्मरणात राहील असा. प्रेमबंधनाने केले आपलेसे, गरीब श्रीमंत सारखेच मानतील असे. भक्तिभाव स्वामींना आवडत असे, साधा भोळा असा. जनसामान्यांविषयी प्रेम अंतरी अपार, अथांग दयेचा सागर भक्तांचे कैवारी. सोमनाथापासून जगन्नाथापर्यंत, काशी विश्वेश्वरापासून रामेश्वरापर्यंत भारावून टाकले भक्त अगणित. आपल्या व्यक्तिमत्वाने त्यांच्यावर केला कृपा वर्षाव, प्रेम दिले सर्वांना अमाप. संकटात धीर दिला अतुल, दुःखे दूर सारिली. स्वामींच्या चरणी नम्रतेने केली विनवणी कळकळीने. त्यांच्या अथक प्रयत्नांनी त्यांना यश मिळवून दिले. स्वामी समर्थ अतिशय तेजपुंज, मुखावर कोटी सूर्यांचे तेज. डोळ्यात अपरंपार कारुण्य, कैवल्य ठेवा प्रत्यक्ष. संकट कोसळले भक्तावर, तर ते करीत दूर. उदार मनाने दिले वर, तथास्तु म्हणून. अनेकांवर माया केली, अनेकांचे जीवन उद्धरिले. सर्वांनाच आधार दिला श्री अक्कलकोट स्वामींनी. जे जे आमचे सद्भाव निष्काम भक्ती माझी रत. चिंतातयांची आम्हा बहुत, येऊत धावत संकटी. असा अमृततुल्य दिलासा दिला आपुल्या निस्सीम भक्तांना. सद्गुरू स्वामी समर्थांनी निरंतर अनन्य भक्ती आम्हावरी ठेवूनी दृढोपासना करी. योगक्षेम सर्वतोपरी वाहणे तयांचा आम्हासी. अशी घोषणा केली समर्थांनी. सर्वसाक्षी ते परमेश्वर अंतर्ज्ञानी, परमात्मा पूर्ण ब्रह्मज्ञानी. धन्य केली सौभाग्ये महाराज अक्कलकोटचे. श्रीमंत मालोजी राजे हत्तीवर बसून आले दर्शनास स्वामींच्या. समर्थांनी ते पाहिले, राजे सद्गुरू पुढे आले. त्यांनी मस्तक ठेविले स्वामी रायांच्या चरणी. आम्ही असे राजे पुष्कळ बनवितो, तुझे मोठेपण तुझ्या घरात, ते येथे कशाला पाहिजे असे बोलून श्रीमुखात दिली. तुमच्या रूपात तिन्ही देव पाहतो, तुमच्या चरणी प्रेमे आश्रय मागतो. कृपाळू पाठी राखा तुला सदा वंदितो. तूच माझा सर्वस्व रक्षक, भक्तांचे मनोरथ पूर्ण करण्यास तू समर्थ. तुला सांगतो नित्य माझे मनोगत, दीनहीन लीन मी तुझा भक्त एक. मालोजीराजे बोलले तेव्हापासून मालोजीराजे पायीच येऊ लागले रोज. सद्भक्तिभावे दर्शन घेण्यास सद्गुरू चरणांचे. अक्कलकोट संस्थानातील थोर तात्या भोसले मानकरी सरदार. मन त्यांचे गेले संसारापार, माया जडली गुरुपती. शुद्ध मनाने ते सेवा करू लागले. भक्ती तरंगुनी समर्थांपाशी बसले. तुझ्या नावाची चिठ्ठी आली आहे गुरुमूर्ती वदले. तात्यांनी यमदूतास पाहिले, घाबरून गुरूंना सांगितले, या तान्हुल्याला सेवा करायची आहे अजून आपल्या माऊलीची. भक्ताची तळमळ पाहून यमदूतास म्हटले, भगवान याला स्पर्श करू नकोस, हा माझा भक्त आहे. काळाच्या जबड्यातून वाचविले प्राण, असे अनेकांना दिले जीवदान. असंख्यांचे केले सुखाचे जीवन, भक्त ते भाग्यवान. करुणेचा हेलावतो समुद्र, स्वामींच्या विशाल हृदयात. चिंतामणी भक्त काम कल्पद्रुम, कामधेनू कल्पवृक्ष ते. स्वामी समर्थांना हाक मारा सदोदित, ते सदैव जवळच आहेत. भक्तांच्या कल्याणासाठी जागरूक असतात, करतात मुक्तदा संकटातून. मोराबा कुलकर्णी अक्कलकोटात स्वामी भक्त होता तो प्रख्यात. स्वामी निजले होते त्याच्या अंगणात सेवेकऱ्यांसह. मोरोबाच्या पत्नीचा पोटदुखीचा आजार
असह्य त्रासाने ती झाली जर्जर. निघाली जीव देण्यास विहिरीवर मध्यरात्री वैतागुन. कोण जीव देतोय विहिरीवर, पहा बरे जाऊन आपण माझ्यासमोर. एकदम जागे होऊन काढले उद्गार, स्वामी समर्थांनी विहिरीजवळ गेला. सेवेकरी मोरोबाची ती दुःखी पत्नी उडी मारण्याच्या तयारीत पाहिली. त्याने तिला समर्थांपुढे आणले. स्वामींनी तिच्याकडे कृपादृष्टीने पाहिले. पोटदुखीचे दुखणे तिचे नाहीसे केले. अशा अनेकांच्या व्याधी दूर केल्या, नष्ट केली दुःखे भक्तांची. आपल्या रूपाने हव्या त्या ठिकाणी दर्शन दिले भक्तांना सद्गुरूंनी, आणि त्यांच्या इच्छित देवतांचेही दर्शन घडवले. त्याच रूपात सूरदास होता त्यावेळी द्वारकापुरीत. जन्माचा आंधळा महान श्रीकृष्ण भक्त. श्रीकृष्ण दर्शन व्हावे असे तो इच्छित. त्याच्या दारात उभे राहिले भगवंत. तू हाका मारतो ज्याच्या नावाने तुझ्या दारात येऊन उभा आहे, तो मी बघ जरा सूरदासा रे, म्हणाले श्री स्वामी समर्थ. त्याच्या दोन्ही डोळ्यांना केला हस्तस्पर्श. सूरदासाला दिला दिव्य दृष्टी झाली प्राप्त. त्याने पाहिले श्रीकृष्णांचे सगुण रूप. सूरदास झाले सद्गतीत. सूरदास भानावर आले. स्वामींनी दर्शन घडविले. आपल्या वास्तव स्वरूपाचे सूरदास भारावून गेले. माझ्यावर केली कृपादृष्टी, मला दिली दिव्य दृष्टी. कृष्णमय भासली मला सृष्टी. रूप तुझे पाहता तुझे रूप सदा राहो दयासागरा. माझ्या ध्यानी निरंतर समर्था, मला मुक्त करा जन्ममरणातून. चरणी आसरा देऊन सद्गुरू साक्षात तू योगेश्वर. तुझीच भक्ती केली आजवर, सूरदास दिला स्वामींनीवर. तू होशील ब्रह्मज्ञानी. 1878 सालात चैत्रवद्य त्रयोदशीस स्वामी केले निर्धामी अवतार संपवुनी. परब्रह्मात ते मिळाले तरी हम गया नहीं जिंदा है. हे त्यांचे वचन आहे भक्तांना मोठा आधार. ज्यावेळी स्वामींचे स्मरण केले जाते त्यावेळी ते आपणापाशीच असतात. ते संकटी धावून येतात, रक्षण करतात निश्चित. हात जोडून करीतो विनवणी, तुमची सेवा नित्य घडावी. व्याधी पीडा पापे दूर पळावी. लक्ष्मी घरात नांदावी. सुखाचे व्हावे जीवन, लाभावे ऐश्वर्य धन. असू द्यावी तुमची कृपापूर्ण. आलो तुम्हा शरण, वेडीवाकडी माझी सेवा. स्वीकारावी देवाधिदेवा. वरद हस्त मस्तकी ठेवा, हेच माझे मागणे. स्वामींचे चित्र समोर ठेवून किंवा स्वामींच्या मठात बसून या पोथीचे मनात करावे वाचन. इच्छा पूर्ण होईल या पोथीचे जे करतील पठण. लाभेल त्यांना स्वामी समर्थांचे वरदान. बनतील ते सुखसंपन्न धनवान. म्हणे अलंकार भारती श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अलंकार भारती कृत श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र महात्म्य संपूर्ण. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.